आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित विभागात नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू. मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूर खंडपीठाचा 23 जुलै 2026चा ऐतिहासिक निर्णय. पाहूया सविस्तर. समोर आपण PDF सुद्धा पाहणार आहोत निर्णयाची. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. राज्यातील 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित विभागात नियमानुसार नियुक्ती झालेल्या आणि नंतर संबंधित शाळा किंवा विभागांना 100% अनुदान प्राप्त झाल्यानंतर सेवेला शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता मिळालेल्या सहाय्यक शिक्षकासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. न्यायालयाने अशा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम OPS लागू होत असल्याचे स्पष्ट करत शिक्षणाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन नाकारलेला आदेश बेकायदेशीर ठरवून रद्द केला आहे. हा निर्णय महेंद्र महादेव कांबळे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर रिट याचिका क्रमांक 11,579/2025 या प्रकरणात न्यायमूर्ती मिलिंद एन जाधव आणि न्यायमूर्ती ज्ञानेश एस देशपांडे यांच्या खंडपीठाने 23 जुलै 2026 रोजी निकाल दिला. प्रकरणाची पार्श्वभूमी. याचिकाकर्ते सहाय्यक शिक्षक हे 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित विभागात नियमानुसार भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झाले होते. त्यानंतर संबंधित शाळा किंवा विभागांना शासनाकडून 100% अनुदान मंजूर झाले. तसेच त्यांच्या सेवेलाही शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी मान्यता दिली होती. तथापि शिक्षणाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या आदेशाद्वारे ह्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा दावा फेटाळून लावला होता. या आदेशाला याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण. सुनावणी दरम्यान न्यायालयाने नमूद केले की सदर प्रकरण ह्यापूर्वीच्या निलेश नामदेव गुरव विरुद्ध महाराष्ट्र शासन 2022-3 MHLJ 615 या निर्णयाने पूर्णपणे व्यापलेले आहे. त्यामुळे ह्या प्रकरणातही त्याच तत्त्वाचा अवलंबन करणे आवश्यक आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की याचिकाकर्त्यांची नियुक्ती 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी झाली होती. नियुक्ती नियमानुसार आणि योग्य निवड प्रक्रियेद्वारे झाली होती. संबंधित विभाग नंतर 100% अनुदानित झाले. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवेला अधिकृत मान्यता दिली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता संबंधित शिक्षकांनी महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शनचे रूपांतर नियम 1984 तसेच सामान्य भविष्य निर्वाह निधी GPF यांचे लाभ मिळण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश रद्द. न्यायालयाने शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर 6 ऑगस्ट 2025 रोजी दिलेला जुनी पेन्शन नाकारणारा आदेश कायद्याच्या दृष्टीने अस्थिर अनस्टेबल इन लॉ असल्याचे नमूद करत तो रद्द कॉश अँड सेट ॲसिड केला. तसेच राज्य शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना याचिकाकर्त्यांना जुनी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारे सर्व निवृत्तीविषयक लाभ नियमानुसार प्रदान करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाचे आदेश. उच्च न्यायालयाने याचिकेतील प्रार्थना कलम B, C आणि D मंजूर करीत पुढील महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन नाकारलेला आदेश रद्द करण्यात याचिकाकर्ते महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 आणि महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शनचे रूपांतर नियम 1984 यांच्या अधीन असल्याचे घोषित करण्यात आले. संबंधित शिक्षकांना जुनी पेन्शन, GPF आणि इतर सर्व निवृत्तीविषयक लाभ तातडीने देण्याचे निर्देश शासनाला देण्यात आले. याचिका मंजूर करून प्रकरण निकाली काढण्यात आले. राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा. या निर्णयामुळे राज्यातील 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित विभागात नियुक्त झालेले तसेच नंतर शाळा किंवा विभाग अनुदानित झालेले आणि ज्यांच्या सेवेला सक्षम प्राधिकाराची मान्यता मिळालेली आहे अशा हजारो सहाय्यक शिक्षकांना मोठा कायदेशीर आधार मिळाला आहे. जुनी पेन्शन योजनेबाबत अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादात हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून अशाच स्वरूपाची प्रकरणे प्रलंबित असलेल्या शिक्षकांसाठीही हा निकाल मार्गदर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्णयाचे महत्त्व. कायदेतज्ज्ञांच्या मते ह्या निर्णयामुळे केवळ नियुक्तीची तारीख नव्हे तर नियमानुसार नियुक्तीनंतर मिळालेले 100% अनुदान आणि सेवेची अधिकृत मान्यता ह्या बाबींनाही न्यायालयाने महत्त्व दिले आहे. यामुळे समान परिस्थितीतील शिक्षकांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत राज्य शासनाने अशा सर्व पात्र शिक्षकांना न्यायालयात जाण्याची वेळ न आणता स्वयंस्फूर्तीने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा हा निर्णय राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आणि विशेषतः 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी निवडणूक विभागात नियुक्त झालेल्या सहाय्यक शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय मानला जात आहे. PDF पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. कोल्हापूर खंडपीठाचा 23 जुलै 2026चा महत्त्वपूर्ण निर्णय. हा निर्णय पूर्ण PDF अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.